थोडी बहुत अजून लावायची आहे, पण आजपर्यंत बगेडा तलावचे पाणी आजपर्यंत सोडलेलं नाही आहे आणि पैसे पण दिलेले आहे शासनाला, पण ते पैसेच्या काही विल्हेवाट झालेलं नाही आहे. आणि ते ज्यांना पूर्ण पैसे दिलं ते म्हणत होते का तुम्ही ज्या लोकांनी पैसे नाही दिला त्याची आम्ही वॉटर पंप उठवणार, हे या लोकांनी म्हटलं होतं. आणि मारू आम्हाला पैसे मागितलं शेतकऱ्यांना. हे आता त्यांना आम्ही विचारतो की हे पैसे तुम्ही दिले, त्या पैशाचे तुम्ही का केलं? आणि तुम्ही पाणी आज येईल, उद्या येईल, परवा येईल, जोरानं सोडता तर आजपर्यंत पाणी पोहोचून जातं, आपल्या नदीपर्यंत पोहोचून जातं, पण आजपर्यंत पाणी सोडलं नाही. आणि हा आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. आणि आता का करायचे हा आता आम्हाला संताप आलेला आहे शेतकऱ्यांना. आता का करू? आता 100-200 एकर जमीन उटीच आहे, लावू शकत नाही. आता 100-200 त्या लोकांना म्हटलं होतं का आम्ही पाणी आणू, पैसे ते अधिकारी मागून राहिले, तर त्या अधिकारी लोकांना पैसे मागून राहिले म्हणून आम्ही ना त्यांना जेवढे बी शेतकरी आहेत नाल्याला लागून त्या शेतकऱ्यांना नवरगाव झाला, उंबरवाडा झाला, तुमच्या खरलांजी झाला, सितेबार झाला, डोंगरला, तुमच्या येरली, पिपरा, झारलीपर्यंत ह्या लोकांनी पैसा एकट्ठा केला आणि ते पैसे द्वारका प्रसाद विचंद्री पटले यांच्याजवळ जमा केले. हे आमच्या शेतीमध्ये धान लावून झाले आहेत, पण पाण्याची अजूनपर्यंत पाणी येऊ शकत नाही आहे. यानं पाणी सोडून म्हणतात पैसे घेऊन शनी बी, पण आम्ही पाणी मागतला, पण हे आजपर्यंत पाणी काही आला नाही. या गोष्टीला महिना होत येऊन राहिला आहे. हे पैसे देऊन झाले पण पाणी काही आलं नाही आहे. आता शेतकऱ्याच्या मागे बहुत परिस्थिती तकलीफ आहे. का वावरात आपण येतून तर वावर पाहून नाही होत, अशी नको नौबत येऊन जाय का कास्तकार आत्महत्या करू शकते, अशी बी नौबत येऊ शकते. अशी या गोष्टीची हे तर पाण्याची बहुत जरूरत आहे. ते आता अधिकारी लोक काही पाणी सोडत नाही. गावचे बी लोक आपण एकामेकाला ज्यांना पैसे आपल्याला मागतला त्याला आपण म्हणावलं गेला तर आज येईल, उद्या येईल, किंवा सोडला जास्त वाढला, किंवा वऱ्या मोटरा चालू आहेत बगेड्याच्या येईल, कुणी म्हणतं तिथे कसा बांधच्या येईल, बाकी पाणी काही येत नाही आणि कास्तकाराची समस्या काही हल होत नाही. ते याच्यासाठी कास्तकाराला आत्महत्या करण्याची आता पाळी आली आहे. हे आता हेच माझी विनंती आहे का पाणी सोडण्यात यावे म्हणून, नाही तर पाणी कधी नाही मिळाला तर कास्तकार आत्महत्या केल्याशिवाय काही राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.